मित्रांनो, गुरुकृपा अकॅडमीवर आज जो व्हिडिओ आपण अभ्यासणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला निश्चितपणे सेट परीक्षेमध्ये गुण मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि त्यासोबतच अध्ययन प्रक्रिया नेमकी कशी घडते याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर ही माहिती हा व्हिडिओ अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे निश्चित आहे की व्हिडिओ थोडासा लांबणार आहे, थोडा वेळ जास्त लागणार आहे, परंतु आज आपण अध्ययनाशी संबंधित असणाऱ्या सर्व उपपत्ती आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, चॅनल निश्चितपणे आपल्या फायद्याचं आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर आपण सुरुवात करूया. पहा, मुद्दा काय आहे आपला? अध्ययन उपपत्ती. ठीक आहे, अध्ययन उपपत्ती म्हणजे मग नेमकं काय आहे? तर ज्या गोष्टी सिद्धांताच्या रूपात मांडल्या जातात त्याला म्हटलं जातं उपपत्ती. मग इथं कशाशी संबंधित उपपत्ती आहेत? अध्ययनाशी संबंधित उपपत्ती आहेत. मग अध्ययन कसं घडतं हे सांगणारे जे काही सिद्धांत आहेत, या सिद्धांतांना, या थेरीजला काय म्हणायचं? अध्ययन उपपत्ती. इंग्लिशमध्ये यासाठी शब्द काय वापरला जातो? थेरीज. ठीक आहे, या थेरीज काय आहेत की ज्याच्यामध्ये नोंदवलं गेलंय की अध्ययन या पद्धतीनं होत असतं. अनेक शिक्षण तज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग, संशोधन करून या सिद्धांतांची, या थेरीजची मांडणी केलेली असते आणि त्या थेरीज आधारे त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं असतं की अध्ययन या पद्धतीने घडत असतं. ठीक आहे, अशा या थेरीज, अशा या उपपत्ती, असे हे सिद्धांत आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या थेरीज किंवा या सिद्धांतावर निश्चितपणे परीक्षेमध्ये प्रश्न येत असतात. आतापर्यंत बऱ्याच परीक्षेमध्ये या सिद्धांतावर, या उपपत्तीवर प्रश्न आलेले आहेत, तेव्हा आपण ह्या उपपत्ती व्यवस्थित समजून घेऊया. पहा, कोणकोणत्या उपपत्ती आहेत या? मग प्रयत्न प्रमाद उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, संकेत अध्ययन उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती, समष्टिवादी उपपत्ती, अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन, श्रेणीबद्ध अध्ययन, क्षेत्रीय अध्ययन, या सर्व अध्ययनाच्या उपपत्ती आहेत. ठीक आहे, या सर्व उपपत्ती आपण पुढे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत आणि अभ्यासणार आहोत. व्हिडिओ एवढ्या सगळ्या उपपत्ती कव्हर करण्यामुळे थोडा लांबणार आहे, तेव्हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि प्रत्येक उपपत्तीचं काय म्हणणं आहे, अध्ययन कसं घडतं ते समजून घेऊया. ठीक आहे, पहिल्या उपपत्तीला सुरुवात करूया. पहा, पहिली उपपत्ती आपण कोणती घेतलेली आहे? तर प्रयत्न प्रमाद पद्धती. उपपत्तीचं नाव आहे प्रयत्न प्रमाद पद्धती. या पद्धतीची मांडणी कोणी केलेली आहे? थॉर्नडाईक या तज्ञानी, शिक्षण तज्ञानी केली आहे. याच उपपत्तीला दुसरं पण नाव काय आहे? वर्तनवादी उपपत्ती. नाव लक्षात घ्या, कारण परीक्षेमध्ये आपल्याला या दोन्हीपैकी कोणतंही नाव येऊ शकतं. वर्तनवादी उपपत्ती किंवा प्रयत्न प्रमाद पद्धती याची मांडणी केलेली आहे थॉर्नडाईक यांनी. मग ही पद्धती मांडताना, हा सिद्धांत मांडताना त्यांनी मांजरावर प्रयोग केलेला आहे. प्राणी पण लक्षात घेणं गरजेचं आहे. या उपपत्तीमध्ये त्यांनी चेतक व प्रतिसाद या दोन गोष्टींना महत्त्व दिले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या दोन्हीच्या माध्यमातूनच अध्ययन घडत असतं. मग चेतकासाठी शब्द काय येतो? यस फॉर स्टिम्युलस. आणि प्रतिसाद घडतो म्हणजे काय मिळतं? तर आर म्हणजेच रिस्पॉन्स. ठीक आहे, प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं, एस आर या सिद्धांतावर आधारित कोणती उपपत्ती आहे, किंवा चेतक व प्रतिसाद या सिद्धांतावर आधारित कोणती उपपत्ती आहे. तेव्हा आपल्याला या दोन्हीपैकी कोणतं जरी नाव दिसलं तर उत्तर टिक करता आलं पाहिजे, क्लिक करता आलं पाहिजे. ठीक आहे, या उपपत्तीमध्ये पुढे काय पाहिलं जातं की व्यक्तीच्या पूर्वीच्या ज्या चुका आहेत त्या टाळून नवीन ज्ञान प्राप्त केलं जातं. वेगवेगळे प्रयत्न परत परत केले जातात आणि त्यातील जे चुकीचे प्रयत्न आहेत ते टाळले जाणार आणि ज्ञानाची प्राप्ती होणार, म्हणजेच अध्ययन होणार. ठीक आहे, या उपपत्तीवर आधारित एडवर्ड थॉर्नडाईक यांनी 3 नियम मांडलेले आहेत. पहिला नियम आहे तयारीचा, दुसरा आहे सरावाचा, तर तिसरा नियम आहे परिणामाचा.
मग तयारीचा नियम काय आहे? तर एखादी गोष्ट शिकायची असेल कोणालाही, तर ते अगोदर तयारी करतात, पूर्वज्ञान जागृत करतात, पूर्वीच त्याची माहिती घेतात. दुसरी गोष्ट काय, की आता अध्ययन कसं करायचं हे समजलं, तर मग ती गोष्ट पुन्हा पुन्हा केली जाते. त्याचा सराव केला जातो. आणि तिसरी गोष्ट कोणती आहे? तर त्याचा त्यांना अध्ययनाचा परिणाम प्राप्त होतो. याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. उदाहरणार्थ, मला वाचन करायचं शिकायचंय, अध्ययन करायचंय. ठीक आहे. वाचन मराठी कसं करायचं? तर त्यासाठी मी काय करतो? अ, आ, इ यासारखी बेसिक गोष्टी शिकतो. इतर लोक कशा पद्धतीने ते शिकतात हे जाणून घेतो आणि स्वतःची तयारी करतो. एकदा मला समजलं की या पद्धतीने वाचायचं, तर त्या पद्धतीने मी वेगवेगळे शब्द, वेगवेगळे वाक्य, वेगवेगळे उतारे परत, 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 परत वाचतो. आणि याचा परिणाम काय होतो? तर मला एखादा उतारा दिला असता, तो ओघवतेपणाने वाचता येतो. हा मला परिणाम प्राप्त झाला. आणि हा परिणाम प्राप्त झाल्यामुळं मला एकतर परीक्षेमध्ये गुण चांगले मिळणार किंवा माझ्या शिक्षकांकडून, पालकांकडून काही ना काही बक्षीस मिळणार. हा काय झाला त्या गोष्टीचा परिणाम. ठीक आहे. मुद्दा क्लिअर होतोय. सुरुवातीला तयारी केली, तयारीनंतर सराव केला आणि सराव केल्यानंतर अध्ययन झाले की त्याचा परिणाम प्राप्त झाला. पहा, या नियमावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात, की थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या 3 नियमांपैकी तयारीचा नियम व परिणामाचा नियम हे 2 नियम आहेत. तर उरलेला तिसरा नियम कोणता? तर यापैकी कोणताही नियम मागे पुढे करून प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण या तिन्ही नियमांना लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला, ही उपपत्ती समजल्यानंतर आपण दुसऱ्या उपपत्तीकडे जाऊया. दुसरी उपपत्ती आहे मित्रांनो, अभिजात अभिसंधान उपपत्ती. ठीक आहे. या उपपत्तीची मांडणी युआन पावलॉव यांनी केलेली आहे. ठीक आहे. ही उपपत्ती मांडताना त्यांनी कुत्र्यावरती प्रयोग केलेला आहे. या उपपत्तीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे किंवा कोणता मुद्दा मांडलेला आहे, की जो प्रतिसाद अध्ययनार्थ्याकडून नैसर्गिक चेतकास मिळतो, तोच प्रतिसाद कृत्रिम चेतकास सुद्धा मिळत असतो. हा मुद्दा क्लिअर करण्यासाठी आपण तो प्रयोग लक्षात घेऊया. इथं पॅवलॉव काय करतात, की एका कुत्र्याला काय करतात, एका पिंजऱ्यामध्ये मांडतात. ठीक आहे. आणि त्याला काय केलं जातं, एक जेवणाची थाळी, त्याला जे काही खायला देणार आहे त्याची थाळी समोर आणली जाते आणि त्याच वेळेला एक बेल सुद्धा रिंग केली जाते. ठीक आहे. एक बेल वाजवली जाते. मग कुत्रा काय करतो, त्याच्या तोंडात लाळ सुटणार अन्नपदार्थ पाहून आणि मग त्याला ते खायला मिळणार. ठीक आहे. आता नैसर्गिक चेतक इथं कोणता आहे? ह्या ताटामध्ये ठेवलेलं अन्न आणि त्याला दिलेला प्रतिसाद काय? त्याला तोंडाला लाळ सुटणे. ठीक आहे. हा प्रतिसाद त्याने दिला. मग असं खूप दिवस केले जाणार. ताटली ठेवली जाणार, बेल वाजवली जाणार आणि मग काय होणार? कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटणार, पाणी सुटणार. काही दिवसानंतर काय केलं जातं? हे जे नैसर्गिक चेतक आहे, प्लेट, ही ठेवणं बंद केलं जातं. फक्त काय केलं जातं? तर इथं बेल वाजवली जाते. मग या कुत्र्याचा जो प्रतिसाद या नैसर्गिक गोष्टीला होता, तोच प्रतिसाद कृत्रिम घटक असा आहे. कृत्रिम घटक कोणता आहे इथं मग? तर ही बेल आहे. मग ही बेल वाजवली तरी सुद्धा तो कुत्रा तोंडाला लाळ सुटेल. आलं लक्षात? या पद्धतीचा या ठिकाणी प्रयोग पॅवलॉव यांनी केला आणि त्यांनी असं सांगितलं, की ज्यावेळेस नैसर्गिक चेतकास मिळणारा प्रतिसाद अध्ययनार्थ्याकडून कृत्रिम चेतकास मिळतो, तेव्हा समजायचं की अध्ययन घडत आहे. मग हा मुद्दा क्लिअर करण्यासाठी त्यांनी 4 घटक किंवा 4 नियम या ठिकाणी मांडलेले आहेत. कोणते 4 नियम मांडलेले आहेत पहा. पहिला आहे दृढीकरण, म्हणजे परत परत ती गोष्ट करायची. पुढचं आहे उद्दीपक सामान्यीकरण, म्हणजे जी रिस्पॉन्ससाठी आपण ठेवलेलं स्टिम्युलस आहे त्याला सामान्यीकरण करायचं, परत परत ठेवायचं. उद्दीपक विलोपन, म्हणजे काय करणार, जी नैसर्गिक गोष्ट ठेवू लागलो आपण ती काढून घ्यायची. विलोपन करायची म्हणजे ती बाजूला ठेवून द्यायची. ती त्या प्रक्रियेतून बाजूला ठेवायची, प्रक्रियेच्या बाहेर ठेवायची. आणि उद्दीपक नियोजन, मग कृत्रिम उद्दीपक जे आहे, जी गोष्ट देणार आहोत तिचं नियोजन करायचं की ती कशी मांडायची. ठीक आहे. पहा, आता याला एक सिंपल साधं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. या उदाहरणाच्या मदतीने आपल्याला ही उपपत्ती अधिक चांगल्या पद्धतीनं समजून जाईल. काय उदाहरण आहे, की शिक्षक वर्गात आल्यावर विद्यार्थी उभे राहतात. हे पहिलं उदाहरण आहे. आता इथे नैसर्गिक चेतक आणि कृत्रिम चेतक काय आहे पहा. सिंपल गोष्ट आहे. शिक्षक जेव्हा सुरुवातीला वर्गात यायचे तेव्हा ते काय सांगायचे, की शिक्षकांना वर्गात प्रवेश केल्यानंतर उभं राहिलं पाहिजे. ही सूचना दिली आणि तसं करायला लावलं. पण हळू-हळू काय झालं, ती सूचना देणं बंद केलं.
शिक्षक केवळ वर्गात आले, काही सूचना जरी नाही दिली उभे राहा म्हणून, तरी विद्यार्थी मनानेच काय होतात, उभे राहतात. म्हणजे इथं काय झालं, जो नैसर्गिक चेतकास प्रतिसाद होता, तो कृत्रिम चेतकास त्यांनी द्यायला सुरुवात केली. दुसरं उदाहरण काय आहे पहा. या उदाहरणाने आणखीन आपला मुद्दा क्लिअर होईल. सिग्नलचा लाल दिवा लागला, हे पाहून वाहने थांबतात. ठीक आहे. म्हणजे इथं काय होतं पहा, सुरुवातीला पोलिसाने ट्रॅफिक पोलिसने हात दाखवून वाहनांना थांबवायचं. त्याच वेळेस लाल कलरचा जो लाईट असेल, दिवा असेल, हा लागणार. ठीक आहे. आणि वाहन थांबणार. हळूहळू ट्रॅफिक पोलीस तिथून गायब करण्यात आला. ट्रॅफिक पोलिसला विलोपन करण्यात आले, ट्रॅफिक पोलीस या उद्दीपकाचं, आणि फक्त रेड लाईटच तिथं ठेवण्यात आला. मग रेड लाईट लागला तरी सुद्धा वाहनं आपोआप थांबू लागली. हे काय आहे, अभिजात अभिसंधान या उपपत्तीचं उदाहरण आहे आणि यानुसार घडलेलं अध्ययन आहे. ठीक आहे मित्रांनो, इथं उदाहरणं आपण घेतलेले आहेत. या उदाहरणांकडे व्यवस्थित लक्ष द्या, कारण अशी उदाहरणं विचारून खाली उपपत्तीचे पर्याय दिले जातात व विचारलं जातं की हे उदाहरण कोणत्या उपपत्तीस लागू पडतं. तेव्हा आपल्याला योग्य ते उत्तर तिथं निवडता आलं पाहिजे. याच्याऐवजी दुसरं कोणतंही उदाहरण दिलं तरी आपण संकल्पना स्पष्ट झाल्यामुळं त्या उदाहरणाशी संबंधित असणारी उपपत्ती निवडू शकतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा पहा. साधक अभिसंधान उपपत्ती. इथं काय होतं, कोणी मांडली ही उपपत्ती, तर B.F. स्किनर नावाचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी साधक अभिसंधान ही उपपत्ती मांडलेली आहे. या ठिकाणी त्यांनी कबूतर व उंदीर या 2 प्राण्यांवर आपले प्रयोग केलेले आहेत. B.F. स्किनर यांचं असं मत आहे की जेव्हा एखादी क्रिया साधनीभूत होते तेव्हा अध्ययन घडलं असं म्हटलं जातं. म्हणजे काय, या ठिकाणी प्रतिसादाला अधिक महत्त्व दिलेलं आहे. जर एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर आपण वारंवार कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं प्रयत्न करत राहू. साधनीभूत होते जेव्हा ती क्रिया, त्याच्यातून काहीतरी आउटपुट निघतं, काहीतरी प्राप्त होतं, तेव्हा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, अध्ययन घडतं. ठीक आहे. या साधक अभिसंधान उपपत्तीवर आधारित क्रमन्वित अध्ययन तंत्र हे अवलंबून आहे. म्हणजे काय होतं, तर क्रमाक्रमानं गोष्टी मांडल्या जातात. उदाहरण जर घ्यायचं झालं आपल्याला, तर काय घेता येईल आपल्याला, सुरुवातीला बेरीज ही संकल्पना शिकवताना काय केलं जातं, बिना हातच्याची बेरीज शिकवली जाणार. त्यानंतर काय केलं जाणार, हातचा घेऊन बेरीज कशी करायची ते शिकवलं जाणार. त्यानंतर काय केलं जाणार, दशांशाची बेरीज कशी केली जाते हे शिकवलं जाणार. त्यानंतर काय शिकवलं जाणार, अपूर्णांकाची बेरीज कशी केली जाते हे शिकवलं जाणार. म्हणजे क्रमानं या ठिकाणी या गोष्टी शिकवल्या जात आहेत. ठीक आहे. हे उदाहरण किंवा हे तंत्र कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे, तर साधक अभिसंधान या उपपत्तीवर आधारित आहे. ठीक आहे. पुढची उपपत्ती पाहूया, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. आता या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीची मांडणी कोणी केलेली आहे, तर जेरोम ब्रुनर यांनी केलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रत्येक उपपत्तीची मांडणी कोणी केली हे पण देत आहोत. कशामुळं, कारण प्रश्न 1 मार्कासाठी येतो, परंतु बऱ्याच वेळेस जोड्या लावामध्ये विचारला जाऊ शकतो. एका बाजूला उपपत्तीचे नावं दिलेली आहेत, दुसऱ्या बाजूला उपपत्ती ज्यांनी मांडली त्यांचं नाव दिलेलं असतं. मग त्यामुळं हे सुद्धा लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. पहा मग ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये काय सांगितलंय ब्रुनर यांनी, तर माहितीतील अनावश्यक भाग जो आहे तो अनावश्यक भाग वगळणे व नवीन माहिती समावेशित करणे, यालाच काय म्हणलेलं आहे त्यांनी, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. ठीक आहे. या पद्धतीनं अध्ययन घडत असतं की जी गोष्ट जुनी आहे, जी आवश्यक नाही, ती अध्ययनकर्त्याकडून वगळली जाते व त्याच्यामध्ये नवीन गोष्टीचं ऍडिशन केलं जातं, भर टाकली जाते. ठीक आहे. या उपपत्तीवर आधारित मुद्दा पहा, संबोध निर्मितीस महत्व व संकल्पना प्रतिमान प्राप्ती हे प्रतिमान त्यांनी मांडलेलं आहे. हा शब्द या ठिकाणी हेरफेर होऊ शकतात. संकल्पना प्राप्ती प्रतिमान याची मांडणी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे. आता ही संबोध निर्मिती, संकल्पना प्राप्ती काय आहे, तर हे मुद्दे फार महत्वाचे आहेत. समजा आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगायचे धातू ही संकल्पना काय आहे. ठीक आहे. ही एक काय आहे, संकल्पना आहे, आपल्या इथं आलेला मुद्दा. यालाच आपण एक संबोध आहे असं पण म्हणू शकतो. मग धातू समजून घेण्यासाठी आपण जे वेगवेगळे उदाहरणं देऊ, एखाद्या वस्तू दाखवू,
यातून काय होणार आहे, अनावश्यक भाग निघून जाणार आणि आवश्यक गोष्टी लक्षात ठेवून धातू ही संकल्पना त्याची क्लिअर होणार, म्हणजेच त्याला ज्ञान प्राप्त होणार. आणि ही पद्धत कोणती आहे अध्ययन करण्याची, तर ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा घेऊया, प्रभुत्व अध्ययन उपपत्ती. शब्दातच नाव काय, या नावामध्येच काय शब्द आलेला आहे, प्रभुत्व प्राप्त करणे. या उपपत्तीची मांडणी कोणी केलेली आहे, बेंजामिन ब्लूम ह्या शिक्षण तज्ञांनी केलेली आहे. इथं काय म्हटलं जाणार आहे पहा बरं, साध्य होतील अशी उद्दिष्ट ठेवून त्यावर प्रभुत्व प्राप्त करणे अपेक्षित आहे. जसं आपण सुरुवातीचा मुद्दा घेतला होता की बेरीज, मग जोपर्यंत बेरीज येणार नाही, या गोष्टीवर प्रभुत्व प्राप्त होणार नाही, तोपर्यंत पुढे जायचं नाहीये. ठीक आहे. एका गोष्टीवर प्रभुत्व प्राप्त झाले की दुसरी संकल्पना घ्यायची, तिच्यावर प्रभुत्व प्राप्त करायची, नंतर तिसरी संकल्पना. हे प्रभुत्व प्राप्त करण्याला या उपपत्तीनं महत्व दिलेलं आहे. ठीक आहे. मग ह्या उपपत्तीवर आधारित कोणता उपक्रम राबवण्यात आलेला आहे, कोणता कार्यक्रम अध्ययनाचा राबवण्यात आलाय, क्षमताधिष्ठित अध्यापन. विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक, अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून तर विद्यापीठीय शिक्षणापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला त्या त्या इयत्तेमध्ये कोणत्या क्षमता प्राप्त झाल्या पाहिजे, काय आलं पाहिजे, हे निश्चित केलं जातं आणि त्या इयत्तेमध्येच त्याच क्षमता प्राप्त होतील. उदाहरणार्थ पहिलीच्या मुलाला जर पहिलीतच वाचता आलं तर त्याला पुढचं काम करणं सोपं होईल. जर ही क्षमता त्याला त्याच इयत्तेत प्राप्त झाली नाही तर पुढच्या वर्गातील विद्यार्थ्याला, शिक्षकाला शिकवताना अडचण निर्माण होईल, त्या विद्यार्थ्याला पण शिकताना अडचण निर्माण होईल. ठीक आहे. याला म्हणायचं क्षमता प्राप्त करणे किंवा उद्दिष्ट प्राप्त करणे. त्यालाच आपल्या उपपत्तीत काय म्हटलेलं आहे, प्रभुत्व प्राप्त करणे. ठीक आहे. मुद्दा लक्षात येतोय, क्लिअर होतोय. बेंजामिन ब्लूम यांनी मांडलेली ही उपपत्ती आहे. पुढे काय आहे, शाब्दिक अनुदेशन उपपत्ती. याची मांडणी कोणी केलेली आहे, डेव्हिड आसुबेल नावाच्या शिक्षण तज्ञांनी केलेली आहे. शाब्दिक अनुदेशनामध्ये काय म्हणतात, अध्ययन घटकाची अर्थपूर्ण रचना करणे आवश्यक आहे. म्हणजे काय, तर जो घटक विद्यार्थ्याला शिकायचा आहे त्याची मांडणी विशिष्ट क्रमानं करणे आवश्यक आहे. जर तशी मांडणी नाही केली तर तो घटक शिकणे कठीण होतं. उदाहरण काय आहे पहा, व्याख्यानाची योग्य रचना करणे हे आवश्यक आहे. ठीक आहे. हे उदाहरण आहे. जर एखाद्या शिक्षकाला एखादं व्याख्यान पद्धतीने शिकवायचंय तर ते क्रमानं जर व्यवस्थित मांडलं गेलं, एखादा इतिहासाचा कालखंड मांडायचा आहे, एखाद्या राज्याचा कालपट मांडायचा आहे, तर ते व्यवस्थित क्रमानं मांडलं गेलं, सहजच काय होतं, लक्षात राहायला सोपं होतं. पण त्याचा क्रम जर का मागे पुढे झाला, म्हणजेच शाब्दिक अनुदेशन व्यवस्थित नाही झालं, तर ते अध्ययन घडणं कठीण होतं किंवा घडत नाही, असं या उपपत्तीचं म्हणणं आहे. या उपपत्तीवर आधारित मांडणी केलेली कोणतं प्रतिमान आहे, अग्रत संघटक प्रतिमान जे आहे ते या शाब्दिक अनुदेशन उपपत्तीवर आधारित आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा किंवा पुढची उपपत्ती पाहूया, सामाजिक अध्ययन उपपत्ती. इथे आपण शब्दावरून जाणू शकतो की समाज या घटकास अधिक महत्व दिलेलं आहे. ही उपपत्ती कोणी मांडलेली आहे, तर अल्बर्ट बांदुरा यांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. ठीक आहे. अल्बर्ट बांदुरा. मग यांनी काय फोकस केलेला आहे, काय मुद्दा मांडलेला आहे, की समाजाकडून बालक शिकत असतो. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण घेण्यासाठी समाज मदत करत असतो किंवा ते आपोआप समाजाकडून घडतं. या गोष्टीची मांडणी सामाजिक अध्ययन उपपत्तीमध्ये अल्बर्ट बांदुरा यांनी केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे समाजाचं महत्व अध्ययन प्रक्रियेमध्ये काय आहे, ह्या मांडणीसाठी अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती अत्यंत महत्वाची ठरते. पुढची उपपत्ती कोणती आहे मित्रांनो, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. मांडणी केलेली आहे रॉबर्ट गॅग्ने यांनी. ते काय म्हणतात, की अध्ययन हे विशिष्ट टप्प्याने होत असतं. जसं आपण पाहतो, इयत्ता वाईज जर आपण ग्राफ घेतला, जो घटक इयत्तांमध्ये दिलेला असतो त्याची काठिण्य पातळी ही काय होत असते, हळूहळू वाढत चाललेली असते. म्हणजेच काय आहे, तर विशिष्ट टप्पे या ठिकाणी ठरवलेले आहेत, त्या त्या टप्प्यानुसारच गोष्टींचं अध्ययन होणार आहे. अगदी युनिव्हर्सिटीच्या लेव्हलच्या विद्यार्थ्यांना जर आपण थेट पहिलीचा घटक घेतला, 5वीचा घटक घेतला आणि 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांना आपण थेट
युनिव्हर्सिटी लेव्हलच्या घटकांचं अध्ययन करायला सांगितलं तर ते होणार नाही. असं श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचं मत आहे. ठीक आहे. ते एका विशिष्ट टप्प्यानेच करणं आवश्यक आहे. पुढची उपपत्ती कोणती आहे ते पाहूया. क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती. आता क्षेत्रीय अध्ययन उपपत्तीची मांडणी कोणी केलेली आहे तर कर्ट लेविन नावाचे जे शिक्षण तज्ञ आहेत त्यांनी या उपपत्तीची मांडणी केलेली आहे. मनोरचनेतील बोधात्मक क्षेत्रात होणारी रचना म्हणजे अध्ययन होय, अशी अध्ययनाची व्याख्या सुद्धा या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. मनोरचना, बोधात्मक क्षेत्र हे शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे अध्ययनाच्या नंतर होणारे बदल या घटकावर अवलंबून असतात. ही रचना मांडताना त्यांनी क्षेत्रमिती, प्रेरणा, अंतर या संकल्पना सुद्धा स्पष्ट केलेल्या आहेत. जर या गोष्टी होत असतील, हे घटक निर्माण होत असतील, तरच या उपपत्तीनुसार अध्ययन घडतं असं आपण म्हणू शकतो. पुढची उपपत्ती आहे संकेत अध्ययन उपपत्ती. टोलमन यांनी या उपपत्तीची मांडणी केलेली आहे. त्यांचं काय म्हणणं आहे? सभोवतालच्या वातावरणानुसार संकेत तयार होतात. उदाहरणार्थ, धूर दिसला की आग आहे असा अंदाज बांधला जातो. ठीक आहे. म्हणजे अध्ययन काय होतंय की आग आहे हे माहीत होणं, हे अध्ययन घडतं. पण हे कशावरून होतं तर एका संकेतावरून. कोणता संकेत मिळतो? धूर दिसणे हा. ठीक आहे. या पद्धतीनं बरचसं अध्ययनार्थाचं घडत असतं असं टोलमन यांनी संकेत अध्ययन उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. आता ही जी उपपत्ती आहे ही महत्वपूर्ण आणि शेवटची उपपत्ती आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. कोणती उपपत्ती आहे ही? समष्टीवादी उपपत्ती. समष्टी या शब्दावरून आपल्याला विचारात प्रश्न निर्माण होऊ शकतो की नेमकं काय? तर समष्टीवादी म्हणजे संपूर्ण. ठीक आहे. एखादं चित्र असेल तर त्याला संपूर्ण पाहणे म्हणजे समष्टीवादीने पाहणे. या उपपत्तीची मांडणी कोहलर, कोफका आणि वर्दायमर या 3 शिक्षण तज्ञांनी मिळून केलेली आहे. ही उपपत्ती मांडताना त्यांनी चिंपांजी माकडावर प्रयोग केलेला आहे. ठीक आहे. या उपपत्तीला समजून घेण्यासाठी आपण थोडी प्रयोगाची माहिती पाहूया. मग कसा प्रयोग केला तर एका कोठडीमध्ये एका चिंपांजी माकडाला काय करण्यात आलं? बंद करण्यात आलं. ठीक आहे. आणि ते माकड उपाशी होतं. या कोठडीच्या छताला केळाचा एक घड बांधण्यात आला आणि त्याच कोठडीमध्ये काही क्यूब्स, चौकोनी ठोकळे ठेवण्यात आले. ठीक आहे. आणि मग त्या माकडाला तिथं सोडलं. आता माकडाला अध्ययन काय करायचं होतं? त्याचं साध्य काय होतं की त्याला या ठिकाणी छताला लटकवलेली केळी खायची होती. परंतु त्याचा हात तिथे पोहोचू शकत नव्हता. मग ते माकड काय करणार? इकडून तिकडून उड्या मारणार. म्हणजेच अध्ययन घडण्यासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत राहणार. परंतु त्याला ते यश मिळणार नाही. मग तो पाहणार की आपल्याला दुसरी पूर्ण परिस्थिती पाहिली असता कोणती गोष्ट सहाय्यभूत ठरते. मग त्याला हे घनाकृती ठोकळे दिसतील व त्या चिंपांजी माकडाने ही घनाकृती ठोकळे एकावर एक मांडून यावर चढून छताला लटकवलेली केळी हस्तगत केली. म्हणजे या ठिकाणी त्याचं अध्ययन पूर्ण झालं. पहा मित्रांनो, या ठिकाणी घटक कशी स्पष्ट होतात या प्रयोगाच्या आधारे. परिस्थितीचे सर्वांगाने अवलोकन किंवा आकलन. जर इथे ठोकळे आहेत, छतावर मांडलेली आहे, ते एकावर एक रचावे लागतील. या पूर्ण परिस्थितीचं जर आकलन केलं नसतं तर अध्ययन घडलं असतं का? घडलं नसतं. उद्दिष्ट साध्य झालं असतं का? झालं नसतं. म्हणून या उपपत्तीनुसार परिस्थितीचं आकलन करावं लागतं सर्वांगाने. ठीक आहे. त्यानंतर प्रयत्नापेक्षा बौद्धिक आकलनास अधिक महत्व आहे. म्हणजे ठोकळे आहेत, परंतु या ठोकळ्यांचा उपयोग त्याच्यावर मांडणी करून चढण्यासाठी होऊ शकतो. ही बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. केवळ ठोकळे आहेत आणि आपण त्या ठोकळ्यांकडे न पाहता इकडून तिकडून उड्या मारत राहतोय सारख्या, वेगळ्या पद्धतीचा प्रयत्नच करत नाही, तर साध्य होणार नाही ती गोष्ट, आकलन होणार नाही, अध्ययन होणार नाही. पण बुद्धिमत्ता इथे कशी महत्वाची ठरते? तर याच्यापासून काहीतरी नवीन निर्माण करायचं. ठीक आहे. त्यामुळे ही पद्धती काय करते? उपपत्ती काय करते? बौद्धिक आकलनास, सर्वांगीण आकलनास जास्त महत्व देते. मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे. आणि पूर्णाकडून भागाकडे जायचं असतं.
आता इथे आपण पाहिलेलं आहे परिस्थितीचे सर्वांगीण आकलन करायचे म्हणजेच पूर्णाकडे पाहायचंय आणि त्याच्यावरून मग एक भाग जो आहे तो साध्य करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. या उपपत्तीनं काय केलं आहे की मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी त्या सांगड घालण्यात आलेली आहे. ही सांगड जसं आपण या प्रयोगामध्ये पाहिलं की अन्न मिळवणे ही समस्या आहे, ती सोडवण्यासाठी त्या माकडाला प्रयत्न करावे लागले. असंच अध्ययनार्थाला काय करावं लागतं की जीवनामध्ये वेगवेगळे व्यवहार करावे लागतात. उदाहरणार्थ एखाद्या दुकानावर एखादा विद्यार्थी वस्तू खरेदीसाठी गेला. त्याच्याकडे त्याच्या पालकाने ₹1000 दिले आणि त्याला 200-300 रुपयाचं सामान खरेदी करायला सांगितलं. मग वस्तू निवडणे, दिल्यानंतर पैसे किती होतात, पैसे परत किती येतात आणि ते परत घेतलेलं सामान सगळं व्यवस्थित आणून घरापर्यंत पोहोचवणे, यासाठी त्याला ज्या प्रक्रिया कराव्या लागतील त्या अध्ययनच आहे. आणि यामध्ये त्याच्या दैनंदिन जीवनाशी त्याची सांगड घातली गेली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही आहे समष्टीवादी उपपत्ती. तर मित्रांनो, आता आपण या आजच्या घटकामध्ये काय केलं हे एकदा रिवाइज करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्ययन उपपत्ती म्हणजे काय ते समजून घेतलं. त्यालाच आपण अध्ययनाचे सिद्धांत किंवा थेरीज म्हणतो. यामध्ये आपण सुरुवातीला प्रयत्न प्रमाद पद्धती अभ्यासली, साधक अभिसंधान पद्धती अभ्यासली, ज्ञानात्मक उपपत्ती, सामाजिक अध्ययन, प्रभुत्व अध्ययन, संकेत अध्ययन, तसेच अभिजात अभिसंधान, समष्टीवादी उपपत्ती, अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन, श्रेणीबद्ध अध्ययन, क्षेत्रीय अध्ययन, अशा सर्व प्रकारच्या जवळपास 8 ते 10 पद्धतीच्या म्हणण्यापेक्षा 8 ते 10 उपपत्ती आपण आज अभ्यासलेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या. गरज पडल्यास परत पहा. कारण या उपपत्तीवर आधारित प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारले जातात. या उपपत्तींचे जे निर्माते किंवा ज्यांनी या उपपत्तीची मांडणी केलेली आहे त्यांची नावं पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर या उपपत्तीवर आधारित जे वेगवेगळे उदाहरणं आहेत, या उदाहरणांना सुद्धा लक्षात ठेवा. यावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. मित्रांनो, जर व्हिडिओ उपयोगाचा ठरत असेल तर शेवटची विनंती, गुरुकृपा अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सेट परीक्षेसाठीचा पूर्ण कोर्स आपण अपलोड करणार आहोत. त्यासोबतच सरावासाठी आपण मागील वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, जे क्वेश्चन पेपर आहेत, त्यांची सुद्धा एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. जेणेकरून आपल्याला प्रश्न कसे येतात, त्यांचा विचार किंवा त्यांचा एक अप्रोच कसा असतो हे लक्षात येईल आणि आपला पेपर यशस्वीरित्या सोडवण्यास मदत होईल. तेव्हा गुरुकृपा अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वतःच्या यशामध्ये आमच्या मोलाच्या योगदानाला सहभागी होण्याची संधी द्या. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.